मला आजही तो दिवस आठवतो आहे. साधारणपणे जानेवारी महिन्यातली गोष्ट आहे. थंडीचे दिवस चालू होते. मंद अशा उजेडात साधारणतः 15 वर्षाचा मुलगा अभ्यास करत होता. थोडा कुडकुडत होता, पण वाचनात पूर्णपणे मग्न होता. माझं त्या रस्त्याने रोजच येणं जाणं होतं. सहसा तो दिवसा कधी अभ्यास करताना दिसला नाही. त्या मुलाबद्दल जाणण्याची खूप जिज्ञासा झाली. एका रात्री मुद्दामच जेवण करून मी त्या रस्त्याने जायला निघालो. थोडंफार खाण्याचं सामान हातात घेऊन मनात एकच अपेक्षा केली की तो मुलगा मला आज भेटेल. सुमारे रात्रीचे 12 वाजले होते. रोजच्या प्रमाणे तो मुलगा मंदिराच्या पायरीवर अभ्यास करताना मला दिसला. मी त्याच्या जवळ गेलो आणि गाडी बाजूला लावली. हे बघून तो गालातच हसला. आमची जणू खूप जुनी ओळख असावी असं मला वाटू लागलं. मी त्याला विचारलं, बाळा, तू रोज इथेच अभ्यास करायला बसतोस का? तेव्हा तो म्हणाला, माझ्या घरात लाईट नाहीये, त्यात आईचे आजारपण खूप वाढले आहे. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायची ऐपत माझ्यामध्ये नाही. त्यावर मी त्याला म्हणालो, मगाशी मला पाहून तू गोड हसलास, ते का बरे हसलास? त्यावर तो म्हणाला, तुम्ही देव आहात का सर? त्यावर मी म्हणालो, मुळीच मी देव नाहीये, पण मला तुम्ही देव असल्यासारखं वाटत आहात. त्यावर मी म्हणालो, जाऊ देत, तू जेवलास का? माझ्याजवळ तुझ्यासाठी काहीतरी आहे. त्यावर तो म्हणाला, म्हणूनच मी मगाशी हसलो होतो. सर, मला माहित होतं देव कोणत्या ना कोणत्या रूपात येईल. तो मला असं उपाशी ठेवणार नाही. तो मला कधी नवसाचे पेढे तर कधी फळं देऊन जातो, आणि आज तो तुमच्या रूपात आला. खरंच सर, तुम्ही देव आहात. मी निशब्द झालो होतो. नकळतच माझ्याकडून पुण्याचं काम घडत होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे देवाला कोसत होतो, पण मला आज त्याच देवाची उपाधी देण्यात आली होती. मला माझी लाज वाटू लागली होती. कर्जाच्या ओझ्याखाली मी रोज देवाला कोसतो, आणि या बाळाने मला आज थेट देवाची उपाधी दिली. नकळतच माझ्याकडून पुण्याचं काम घडत होतं. मी आणलेला खाऊ त्याने अर्धवट खाल्ला आणि बाकी त्याच्या आईला देऊन येतो असं म्हणाला. 5 मिनिटांमध्येच तो परतला आणि त्याने काहीतरी ओंजळीमध्ये आणले होते. तो जवळ आला आणि म्हणाला, आई म्हणते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळीभर तरी फुलं वाहावीत. माझे डोळे भरून आले. मी डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं. मला तेही गोड मुलाच्या हसण्यासारखं वाटलं. मध्यंतरी कोरोनाच्या भीतीपोटी सर्वत्र लॉकडाऊन झालं. देवळं ओस पडली. देवळांना टाळे लावली गेली आणि सर्वत्र शुकशुकाट पसरला. मला एके दिवशी अशीच त्या मुलाची आठवण झाली आणि मी मुद्दामच रात्री मंदिराकडे निघालो. पण रोज चालू असणारं लाईट आज बंद होतं. मनात आलं की लॉकडाऊनमुळे बंद असेल, पण मग त्या मुलाचं काय? या महामारीत काय झालं असेल त्याचं? तो काय खात असेल? सर्व प्रश्न मनात येऊ लागले. काही दिवसांनी माझ्या एका मित्राने या महामारीत आपले प्राण गमावले होते. त्याच्या अंत्ययात्रेला म्हणून मी स्मशानात गेलो होतो. निघताना पाय धुण्यासाठी नळावर गेलो तर तिथे तोच मुलगा स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानातील भिंतीवर वाळत टाकत होता. त्याने मला आवाज दिला, ओ सर, तुम्ही इकडे काय करताय? मी त्याला बघून आश्चर्यचकित झालो आणि मी त्याला म्हणालो, अरे, तू इकडे काय करतो आहेस? त्यावर त्याने मला सांगितले, मी सध्या इकडेच राहतो. घर बदललं. भाडं भरायला पैसे नसल्यामुळे आम्ही आता इकडेच राहतो. आता मी आणि माझी आई इकडेच राहायला आलो आहोत. जरी त्या मंदिराचे दरवाजे बंद झाले तरी या स्मशानातील मंदिराने आम्हाला तारलं. फरक फक्त इतकाच आहे, तिथे जिवंत माणसे यायची, इथे फक्त मेलेली माणसं येतात. आणि इथे लाईट तर आहेच. सध्या मी त्याच्याच खाली बसून अभ्यास करतो आहे. तसे पण आई सांगते, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार. मी उत्सुकतेने त्या मुलाला विचारले, अरे बाळा, तुझी आई कुठे आहे? त्यावर तो म्हणाला, सर, माझी आई कोरोनात फक्त 3 दिवसात गेली. 3 दिवस ताप खोकला आला आणि नंतर तिने दम सोडला. मी त्याच्या चेहऱ्याकडे फक्त एकटक बघत होतो. तो म्हणाला, सर, मी कुठेही गेलो नाही. इथे पडलेल्या अर्धवट जळालेल्या लाकडांनीच तिचा अंत्यविधी केला. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या. कालच इथे जेवण करून घातलं.
मला हे सगळं ऐकून गहिवरून आलं, पण त्याने बोलणं थांबवलं नाही. तो म्हणाला, सर, मी अजून हरलो नाही. मला माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मला शिकायचे आहे. मला होणाऱ्या वेदना कदाचित त्याला समजल्या होत्या. तो म्हणाला, सर, वाईट वाटून घेऊ नका. कालच मी पास झालो आहे. त्याने कुठून तरी जाऊन साखर आणली आणि माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाला, सर, तोंड गोड करा. तो जेव्हा साखर आणायला गेला होता तेव्हा त्या नळावर मी तोंड धुतले होते, डोळ्यात आलेले अश्रू लपवण्यासाठी. तो मला म्हणाला, मला माहित आहे सर, देव या जगात आहे आणि तो माझी मदत करायला नक्कीच येणार. हे सर्व पाहून आज मी खूप निराश झालो होतो. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. महिन्याचा पगार मिळून सुद्धा देवाला कोसणारा मी आज या मुलाचे दुःख पाहून स्वतःला खूपच सुखी समजू लागलो होतो आणि आज मी खरंच त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला होता. मित्रांनो, आपण सर्वजण मिळून आज स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया की हा मुलगा जिथे कुठे असेल तिथे खूप आनंदात राहू देत. स्वामी त्याची सर्व स्वप्न पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ.